पाहिजे, मिळालंच पाहिजे। की पाणवठे बुजवण्याबाबत भूजल सर्वेक्षण अधिनियम 2009च्या तरतुदींचा वापर करावा लागतो। त्या तरतुदीचा वापर न करता आणि कॉम्पिटंट अथॉरिटी तहसीलदार असताना त्या विहिरी, त्या 2 विहिरी बुजवल्या गेलेल्या आहेत अंबाजोगाईतल्या। कोण माहिती करणार? यू आर दी कॉम्पिटंट रिस्पॉन्सिबल अथॉरिटी, तुमचं काम आहे मॅडम ते। आणि त्या ठिकाणी जर ती कधी बुजवली गेली असेल हे तुम्हाला माहित नसेल तर त्याचं सर्वेक्षण करा, त्याचं रिपोर्टिंग करा ना, ते कशी बुजवली। त्या विहिरीवर तुम्ही दुकानं टाकण्याची परवानगी कशी देता याबद्दल तर तुम्हाला माहिती असेल ना। पूर्वी भूखंड कुणाचा होता, काय होता, ते नगरपालिकेचा विषय नाही। अहो, एक माजी आमदार तुम्हाला आरटीआय खाली त्याच्याबद्दल माहिती विचारतो, त्याची माहिती आतापर्यंत तुम्ही दिलेली नाही, त्याची हेरिंग काल झाली आहे। दुसरं महत्वाची बाब आहे, ह्याच जिल्ह्यातली नगरपालिका घेण्याच्या संदर्भात कारण बाबू काढली किंवा कोणती बरोबर आली आधी झोपडपट्टी दिली पुन्हा मोठ्या माणसाच्या घरात जाते। ही जी मागणी आहे लोकांची जुनाशी आहे आणि लोकांच्या मालकीच्या संदर्भात आहे। कृपा करून त्याच्यावर तुमचं अधिकारी म्हणून काय मत आहे की आम्हाला त्याच्यावरचं 1 घंट्यानंतर रिटर्न द्या। त्याच्यात